नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वनपट टिंगरी गावातील नागरिकांना अखेर मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या प्रयत्नांना यश आले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून योगेश अण्णा गर्दे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आले। आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की टिंगरी गावातील आदिवासी बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा मिळणे हा लोकशाहीचा मोठा विजय असून शेखरदादा पगार यांनी दिलेला शब्द कधीही मोडत नाही। यापूर्वी टिंगरी ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठी शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। तहसीलदार, अपर जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चेतून तोडगा काढण्यात आला। अखेर शासनाने निर्णय देत गावकऱ्यांना न्याय मिळवून दिलाय। या कार्यक्रमाला शेखरदादा पगार, योगेश अण्णा गर्दे, बापू माळी यांच्यासह टिंगरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेखरदादा पगार यांचा जय असो। लोकशाही धडक मोर्चाचा जय असो। शेखरदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेखरदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकशाही धडक मोर्चाचा जय असो। नमस्कार मित्रांनो, मी शेखरदादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। काही दिवसापूर्वी टिंगरी गावातील आदिवासी वस्तीवर जातीचे दाखले रेशन कार्ड नव्हते, तसंच पाण्याचा देखील प्रश्न होता आणि सगळ्यात जो मोठा प्रश्न होता तो स्मशानभूमीचा होता। परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला यश मिळालेलं आहे। आज जवळजवळ टिंगरी गावामध्ये जवळजवळ 63 रेशन कार्ड वाटप करण्यात आले। लोकशाही धडक मोर्चाचे नेते सन्मान्य योगेश अण्णा गर्दे यांच्या हस्ते आज टिंगरी गावामध्ये रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले आहे। सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की आज जिथं मोठमोठे लोक असून देखील 10-15 वर्षामध्ये रेशन कार्ड भेटत नाही, परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या आंदोलनाने एक यश आलेले आहे आणि आपल्याला 1.5 महिन्यातच रेशन कार्ड मिळाले। मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला जे स्मशानभूमीसाठी जी जागा दिलेली आहे, माझे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती, आपण ज्यावेळेस आंदोलन करतो, एखाद्या कामाला यश येतं परंतु आपण पाठपुरावा करत नाही। ज्यावेळेस आपण मोठा मोर्चा काढला मालेगावमध्ये, त्या मोर्चाला यश आलं आणि आज आपल्याला स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली आहे। परंतु माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की मंगळवारी नागरसंगी सवता येतो, तिथं आपल्याला तिथं कंपाऊंड मारून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आज इथले बापू असतील, बाबा असतील, जगताप भाऊ असतील, यांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आणि सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, प्रश्न कुठला जरी असेल एक फोन करा, तुमचे नक्कीच प्रश्न सोडवण्यात येतील। आज आपल्या टिंगरी गावामध्ये रेशन कार्ड वाटप करण्यात आलेले, रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला जो लढा उभारावा लागला, या लढ्याला आज यश आलेले। तसेच मालेगाव तालुक्याचे तहसीलदार सोनवणे साहेब असतील, प्रांत अधिकारी सदगीर साहेब असतील, गट विकास अधिकारी साहेब असतील आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या मोर्चाची दखल घेऊन आपल्याला आज रेशन कार्ड मिळालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये रेशन कार्ड ऑनलाईन करून देणं आणि तुम्हाला अन्नधान्य मिळवून द्यायची जबाबदारी देखील लोकशाही धडक मोर्चाची असेल। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। शेखरदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकशाही धडक मोर्चाचा जय असो। जय जवान, जय किसान। वीर एकलव्य भगवान की जय। एकलव्य महाराजांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शेखरदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेखरदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क, मालेगाव, नाशिक।